मित्रांनो, हे शिवकालीन खेडेगाव असून त्या काळातील लोक छत्रपती शिवाजी महाराजांना कसे मदत करत होते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून आपण पाहूया। आंबेनळी घाटातून महाबळेश्वरला जाताना उजव्या बाजूला आपल्याला प्रतापगडाचे प्रवेशद्वार लागते। तेथून प्रतापगडकडे जाताना डाव्या बाजूलाच आपल्याला शिवकालीन खेडेगाव बघायला मिळते। येथून याच रस्त्याने आपल्याला आतमध्ये जावे लागते। येथून थोडा पुढे गेल्यावर डाव्या बाजूलाच आपल्याला एक मोठा हत्ती बघायला मिळतो आणि त्या हत्तीवर एक शिवरायांचा मावळा बघायला मिळतो। येथून थोडा पुढे गेल्यावर उजव्या बाजूला आपल्याला टोप्या वगैरे इतर वस्तूंची छोटीशी दुकाने बघायला मिळतात। तेथून पुढे गेल्यावर समोरच आपल्याला शिवकालीन खेडेगावाचे प्रवेशद्वार बघायला मिळते। प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यावर समोरच आपल्याला प्रत्येकी 100 रुपये तिकीट काढावे लागते। येथेच डाव्या बाजूला आपल्याला प्रतापगडाचे युद्धाचा इतिहास दाखवणारा बोर्ड बघायला मिळतो। येथून पुढे गेल्यावर रस्त्याच्या बाजूला असलेल्या भिंतींवर शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दलची माहिती सांगणारे फोटो बघायला मिळतात। येथे समोरच प्रवेशद्वारावर तुतारी घेऊन असलेला मावळा बघायला मिळतो। प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यावर उजव्या बाजूलाच आपल्याला एक शेतकरी बैल घेऊन त्याला शिकवताना बघायला मिळतो। त्याच्या समोरच आपल्याला एक शिवकालीन बाकडा बघायला मिळतो। तेथून पुढे गेल्यावर समोरच आपल्याला शिवरायांचे मावळे बघायला मिळतात। त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला दुसरा शिवकालीन बाकडा बघायला मिळतो। या बाकड्याचा उपयोग त्या काळात बसण्यासाठी केला जात असे। त्याच्या बाजूनेच पुढे गेल्यावर आपल्याला समोरच एक मावळा हातात भाला घेऊन उभा असलेला बघायला मिळतो। येथून उजव्या बाजूने आपल्याला एक रस्ता गेलेला दिसतो। त्या रस्त्याने पुढे गेल्यावर समोरच आपल्याला एक बैलगाडी बघायला मिळते। या बैलगाडीमध्ये बसून फोटो देखील काढू शकतो। येथून थोडे पुढे गेल्यावर समोरच आपल्याला एक सुतारकाम करणारा माणूस बघायला मिळतो। सुताराच्या बाजूलाच आपल्याला एक लोखंडी जिना बघायला मिळतो। यालाच मचान असेही बोलले जाते। येथून वरती आल्यावर समोरच आपल्याला एक मावळा बघायला मिळतो। येथून जाताना आपल्याला एक मेंढपाल बघायला मिळतो। मित्रांनो, हा संपूर्ण शिवकालीन खेडेगाव 1 एकर जागेमध्ये तयार केलेला आहे। येथे दरवर्षी भरपूर पर्यटक येत असतात। येथून पुढे गेल्यावर समोरच आपल्याला एक शेतकऱ्याचे घर बघायला मिळते। त्याच्यामध्ये आपल्याला एक गायींचा गोठा देखील बघायला मिळतो। त्याच्या बाजूलाच आपल्याला वासुदेव विठ्ठल मंदिराच्या समोरच विठ्ठल नामाचा गजर करताना दिसतो। त्याच्या बाजूलाच काही लोक शेकोटी जवळ दिसतात।
तर एक माणूस पारावर आराम करताना दिसतो. त्याच्या बाजूलाच लहान मुले विटीदांडू खेळताना दिसतात. त्याच्या समोरच आपल्याला एक पाटलांचा वाडा बघायला मिळतो. त्याच्या बाजूलाच आपल्याला एक कुंभाराचे घर बघायला मिळते आणि बाहेरच आपल्याला कुंभार मडकी बनवताना दिसतो. त्याच्याच बाजूला कासार बांगड्या भरताना बघायला मिळते. त्याच्या बाजूलाच आपल्याला एक बकरी बघायला मिळते आणि त्याच्या समोरच सांबाराचे घर बघायला मिळते. त्याच्या बाजूलाच आपल्याला एक तुळशी वृंदावन बघायला मिळते. त्याच्या बाजूनेच पायऱ्या उतरून खाली गेल्यावर उजव्या बाजूलाच आपल्याला लोहाराचे घर बघायला मिळते. त्याच्या समोरच एक शेतकरी आपल्याला खांद्यावर कावड घेऊन बघायला मिळतो. तसेच त्याच्या बाजूला एक शेतकऱ्याचे घर बघायला मिळते. लोहाराच्या घराच्या बाजूलाच आपल्याला बुरुडाचे घर बघायला मिळते. घराच्या समोरच बुरुड आपल्याला टोपल्या तयार करताना बघायला मिळतो. त्याच्याच बाजूने पुढे गेल्यावर एक बाई डोक्यावर हांडे घेऊन पाणी भरताना बघायला मिळते. त्याच्या बाजूलाच आपल्याला एक बाई विहिरीतून पाणी काढताना दिसते. येथून पाटलांच्या वाड्याजवळ आल्यावर आपल्याला एक घोडा बघायला मिळतो. वाड्याच्या समोरच दोन मुली सागर गोट्याने खेळताना बघायला मिळतात. पाटलांच्या वाड्यामध्ये प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला आपल्याला एक खोली बघायला मिळते. या खोलीमध्ये आपल्याला एक नगारा बघायला मिळतो आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला एक पालना बघायला मिळतो. तसेच इतर वस्तू देखील बघायला मिळतात. येथून पुढे गेल्यावर समोरच आपल्याला एक झोपाळा बघायला मिळतो. येथून थोडा पुढे गेल्यावर भिंतीवरती समोरच एका काचेच्या बॉक्समध्ये आपल्याला जुन्या काळातील आडकित्ते आणि इतर वस्तू बघायला मिळतात. येथून थोडा पुढे गेल्यावर उजव्या बाजूला आपल्याला पाटलांचे स्वयंपाकघर बघायला मिळते. या स्वयंपाकघरामध्ये आपल्याला तांब्याचे आणि पितळेचे अनेक हंडे बघायला मिळतात. त्याच्या बाजूलाच आपल्याला तांब्याचे आणि पितळेचे पातेले देखील बघायला मिळतात. याच्यावरतीच आपल्याला तांब्या पितळेची अनेक भांडी आणि समया देखील बघायला मिळतात. तसेच तांब्या पितळेची ताटे देखील बघायला मिळतात. या वाड्यामध्ये समोरच एक महिला तुळशी वृंदावनाची पूजा करताना बघायला मिळते. पाटलांच्या वाड्यामधून बाहेर आल्यावर समोरच आपल्याला प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती तयार केलेली बघायला मिळते. त्याच्या समोरच आपल्याला शेतकऱ्यांची घरे बघायला मिळतात. त्याच्या बाजूलाच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघायला मिळतो. त्याच्या बाजूलाच आपल्याला सेल्फी पॉइंट बघायला मिळतात. या सेल्फी पॉइंट मध्ये आपल्याला या पुतळ्यांच्या मागे उभे राहून आपले फोटो देखील काढता येतात. त्याच्याच बाजूला एक लाकडी पालखी आपल्याला बघायला मिळते. हे संपूर्ण शिवकालीन खेडेगाव फिरण्यासाठी
अंदाजे 15 ते 20 मिनिटे लागतात आणि इथेच आपले संपूर्ण शिवकालीन खेडेगाव बघून पूर्ण होते.